लेकराला मराठा आरक्षण मिळूनच द्यायचं यासाठी 24 डिसेंबरपर्यंत सरकार 100% आरक्षण देईल. नाही दिलं तर 24 डिसेंबरच्या नंतर आंदोलनाची भूमिका काय ही दिशा फायनल ठरवण्यात समाजाच्या समक्ष येणार आहे आणि जी भूमिका ठरल त्यावर मराठा समाज शांततेत पण खूप मोठं ते आंदोलन सुरू होणार आहे. सोशल मीडियामधून एक मोहीम चालवली जाते की 25 तारखेला मुंबईला जायचं आहे आणि प्रत्येक जिल्ह्यातून म्हणजे 36 जिल्ह्यातून किमान प्रत्येक जिल्ह्यातून 50 ट्रॅक्टर आणि काही कार्यकर्ते आपल्याला जायचे अशा प्रकारचं. या सगळ्या संदर्भात आपण काय सांगाल? नाही, आणखीन आपलं निवेदन मराठा समाजाचं राज्यातल्या झालेलं नाही, परंतु 17 तारखेला एकदा डिसिजन झालं की मग मात्र जी आंदोलनाची दिशा असेल ती ताकदीने होणार आहे. मग ते कोणची असो ती आज सांगणं अशक्य आहे, कारण मी माझा निर्णय कधीच समाजावर लादत नाही, कारण मी समाजापेक्षा मोठा नाही. त्यामुळं मी समाजाला विचारल्याशिवाय काहीच करत नाही, कारण त्याच्यात माझ्या मराठ्यांच्या लेकरा बाळाचं हित आहे. माझे विचार मी बळच हाकीत नसतो, त्यातून समाजाचा लॉस होईल आणि आता समाजाचं नुकसान होऊ द्यायचं नाही म्हणून समाजाला विचारून करायचं आहे. आणि 50 जिल्ह्यातून समजा ठरलंच तर जिल्ह्यातून कशी आमच्या 2-3 गावातच तेवढे 50 ट्रॅक्टर आहेत. समजा ते आमचा विषयच नाही आहे, 50 कसे जातील? मग जाणार तर नाही ना, जिल्ह्यातून आकडा आता तुम्हाला जर 17च्या नंतर नियोजन ठरल्यावर सांगाल. म्हणजे याचा अर्थ तुमचं मानसिक तयारी झालेली आहे, फक्त निर्णय व्हायचा आहे का की 25 डिसेंबरला विधान भवन धडकायचं ट्रॅक्टर घेऊन? नाही, समाजाला विचारल्याशिवाय नाही. समाज जे म्हणल त्यापेक्षा चौपट होणार, मग ते काही असो. समाजातल्या वेगवेगळ्या स्तरावर सोशल मीडियावर असे सगळे व्हॉट्सअप, फेसबुक या मीडियावर मेसेज चालू आहेत की ट्रॅक्टर ट्रॉली सोबत 10 समाज बांधव 10 दिवस पुरेल इतकं अन्न, सीधा ट्रॅक्टर चांगल्या स्थितीत असले पाहिजे, 2 जोडी अंगातले कपडे, झोपण्यासाठी कपडे, गॅस, स्टोव, चूल, लाकूड, लागणारं साहित्य शिजवण्यासाठी, हे सगळं असं मेसेज चालू आहे. आणि अनेक व्हॉट्सअप ग्रुपवर आणि फेसबुकवर आले की आता आपल्याला ट्रॅक्टर घेऊन ट्रॉलीसह पोहोचायचंय. हे बघा, मी समाजाची भावनाची कदर करतो. ते समाजाचं भावना आहे, ती वेदना आहे, ती खदखद आहे. ते त्यांचं काहीच चुकत नाही जायचं म्हणून नाही म्हणून, त्यांचं समाजाचं अजिबात चुकत नाही. परंतु ज्या अर्थी आपण निर्णयानं विचारपूर्वक लॉंग लाईफचा विचार करून दूरदृष्टी ठेवून आपण ज्यावेळेस एखादं आंदोलन हाताळतो ते कायमस्वरूपी टिकतं. त्यामुळं आपण विचारांती 17 तारखेला बैठक घेऊन नेमकं काय करायचं हे ठरवू. दिशा आंदोलनाची कशी, कोणचं करायचंय, काय करायचंय असं नाही अचानक पोस्ट आली म्हणून करायचं, त्याच्यात समाजाची फसगत होईल. समाज आता फसवू द्यायचा नाही, विचारांती निर्णय घ्यायचा आणि ते कडेला न्यायचा आहे. उदाहरण म्हणून सांगतो, ते फायनल धरू नका, पण 10 दिवस पुरण एवढं नाही, मग जायचं ठरलं तर मग ते निवेदन म्हणजे निवेदनच होणार. 2 दिवस लेट पण निवेदन नेटकं होणार. आणि विजय मिळवायचा असेल तर माणसानं छत्रपती शिवरायांचा विचार मनात घेणं खूप गरजेचं आहे. ते एकदा बाहेर पडले येताना विजय घेऊन माघारी येत होते. नुसतंच आज आपण कुठं एखादी पोस्ट टाकली म्हणून पळालो, समाजाची हार होता कामा नाही. जे काय करायचं असेल, मी कोणाची भावना कधीच दुखवणाऱ्यातलं पोरग नाही. जी काय आपल्या समाजाची भावना असेल तीच करू. फक्त आपण सगळे विचार करू, त्याच्यावरती सविस्तर चर्चा करू, नेमकं काय केलं पाहिजे, कधी केलं पाहिजे, आज का उद्या कधी केलं पाहिजे याच्यावर ज्यावेळेस निर्णय होईल. समाज हे समाजच असतो. एकदा समाजाने ठरवलं, यश प्राप्त झालं. 17 तारखेची जी बैठक आहे ती जर 24 तारखेपर्यंत आंदोलन नाही मिळालं तर पुढे काय करायचं या संदर्भात आहे का? हे सगळं थोडं स्पष्ट करा. हो, कारण 2-4 घटना अशा झाल्यात पाठीमागं, त्यामुळं आम्ही 24च्या नंतर ही बैठक घेणार होतो. ना विलाज आहे आमचा, आम्हाला 17ला घ्यावा लागते, कारण 2-4 घटना आमच्यावरती विश्वास उडाण्यासारख्या सरकारकडून झालेल्या आहेत. त्यामुळं आम्ही का सावध होऊ नये, सरकारवर आम्ही 100% 24 डिसेंबरपर्यंत दादा विश्वास ठेवला. काय घटना? 4-5 आता आमचे अंतरवालीतले लोक गुन्ह्यातले अटक करू नाही म्हणले होते, अटक केले.
तिथं आमची फसवणूक झाली. गुन्हे मागं घेऊ म्हणले, ते घेतले नाही. तिथं आमच्याशी दागा फटकाच झाला. तुम्ही त्याचं ऐकून आमच्या आरक्षणाचे स्टेटमेंट बदलायला लागलात. म्हणजे तुम्हाला मराठा समाजाला किंमतच द्यायची नाही आहे असा त्यातून अर्थ निघाला लागला. तुम्ही मराठा समाजाला अन्यायच करायचं ठरवलं आहे, ते आम्ही नाही ना सहन करणार. इथं गप्पा मारत नाही किंवा प्रेस पुढं बोलतो म्हणून बोलत नाही. इथं पूर्वीचा मराठा नाही राहिला. आता स्वतःच्या लेकरासाठी मराठा समाज आता शांततेत पण कोणत्याही टोकाचं आंदोलन करू शकतो या भूमिकेत आहे. आणि जेवढे पक्ष आहेत तेवढ्या पक्षातल्या नेत्याला न जुमानता स्वतःच्या लेकरासाठी मराठा आता रस्त्यावर येऊ शकतोय. आणि आमच्या डोळ्यात देखता अशा फसवणूक झाल्यात. महाराष्ट्रातल्या सगळे गुन्हे मागं घेऊ म्हणले होते, तेही आणखीन घेतलेले नाहीत. ही झाली 4थी फसवणूक. 5वी आम्हाला लेखी देऊ म्हणले होते, आणखीनही दिलं नाही. ही झाली 6वी फसवणूक. तुम्ही त्याचं ऐकून कुऱ्हाडीची भाषा त्यो करतो, आमचे लोक अटक करा त्यो म्हणतो आणि सरकार ऐकतो आणि त्याप्रमाणे आमच्यावर कारवाई करतो. ही झाली 7वी फसवणूक. त्यांच्याच पाहुण्यांनी त्यांचेच हॉटेल जाळलेलं असताना आंदोलन हे मराठ्यांचं बदनाम केलं. आमचे नांदेड जिल्ह्यापासून लातूर, नायगावचे, बीड, माजलगावचे लोक विनाकारण गुंतवलेत. ज्यांना सगळ्याच महाराष्ट्रातले एकाचं नाव घेण्यापेक्षा विनाकारण गुंतवलेत. आमची फसवणूक व्हायला लागली, आम्ही कवर थांबणार. आता तुम्ही याला असं जे बोलताय त्यावरून एक नवीन विषय आलेला आहे की छगन भुजबळ असं म्हणतायत की मराठा आरक्षणाला माझा विरोध नाही, पण मीच विरोधक असल्याचं चित्र रंगवलं जात आहे. 24 डिसेंबर रोजी मला गोळी घालून ठार मारले जाऊ शकते असा पोलिसांकडे रिपोर्ट आहे आणि झुंडशाहीला त्यांचा विरोध आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आता अन्यायाचं बघा, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं त्याला जर तो झुंडशाही म्हणत असला तर त्याचे किती प्रगल्भ विचार आहेत त्याच्यावर लक्षात येतं. आणि त्याला कोण गुळी आणि ते कशाला कोण खराब करीन हात स्वतःचे, तो काय आहे असा. आणि त्याला चित्र रंगवलं म्हणतो मी जातीयवादी आहे म्हणून. आणि मग कोण आहे तू? कोण आहे? जातीयवादी नाही तर कोण? तू धनगर बांधवांच्या आरक्षणाच्या बाबत गोरगरीब लोक आहेत त्यांच्याबद्दल भूमिका स्पष्ट कर म्हणतो, करत नाही. तिथं तुझा जातीयवाद. ओबीसी महामंडळ सगळं खाल्लं, तुझ्याच लोकांना तू खाऊ दिलं नाही, तिथं तूच अन्याय जातीवाद केला. मराठ्यांना आरक्षण मिळालंच नाही पाहिजे घटनेच्या पदावर बसून तू बोलतो, तिथं जातीवाद तूच करतो. सगळ्या गोष्टी हाताळायच्या तोच. कुऱ्हाडीची कोयत्याची भाषा तोच करायची, पाय तोडायची भाषा तोच करायची, करायला बी लावायची. आंदोलनं गावागावात उभा करायला लावायची, तोच करायला लावायचे. परत म्हणायचं मी द्वेषी नाहीये. आणि तुला कोण गोळी मारीन कशाला? इतक्या खालच्या दर्जाला जाणारे विचार मराठ्यांचे नाहीत. आणि तुला मारण्यापासून मराठ्याचं काही गुतलं नाही. आरक्षण घेतो तर आम्ही 100%. तुला काहीच करायची गरज नाही. आणि कोणचा पोलीस असा रिपोर्ट देतो की त्याच्या जीवाला धोका आहे आणि त्याला गोळी मारणारे पोलिसाला आम्ही त्याच्यासारखे कणत नाहीत. हो, त्याच्यासारखे आम्ही असे कणत नाहीत बळच. त्याला कणून हागायची सवय लागलेली, घेणं देणं. त्याला काय गरज आहे असलं काही सांगायची? याडपटावाने बोलत कोणकडे बी. त्याला काय मला गोळ्या घालणार आहे तर काय करणार आहे? तर तू त्याच गोळ्यातून आलेला आहे, तुला खायला कोण गोळ्या? आणि ते भाषा काय शिकवतो तो जवानीच्या आम्हाला? आता तू मार्गदर्शन करण्याचं वय आहे तुझं, उगाच काही सांगत. आम्ही सांगितलं का नाशिकमध्ये आम्हाला काय प्रॉब्लेम आले? आम्ही सांगितले का? आम्हीच हाताळले. हे नाही का पोलिसाला प्रस्ताव देता आला? जळगावला काय झालं? आम्ही हाताळलं. काय प्रशासनाला नाही का देता आला? पोलीस प्रशासनाला काही नाही देता आला. वाशिमला काय झालं? पोलीस प्रशासनाला आमच्याबद्दल आमच्या बी जीवाला धोका आहे हे नाही देता आलं का? आम्ही तुझ्यासारखं बोंबलत नाही जीवाला धोका भेट नाही टाइम मारायला. हिंगोलीत काय घडलं? आम्हीच हाताळलं. तो यासारखं असले कणलो नाहीत. आम्ही म्हणलो का आमच्या जीवाला धोका इथं अशी गोष्ट होती. ती संशयास्पद आहे का कशी होती तपासली का? आमच्याबद्दल पोलिसांनी दिला का मग रिपोर्ट? आम्ही म्हणतो का? आम्हाला गरजच नाही. ते खरं आहे का खोटं आहे तुम्ही तपासा. खोटं असलं तर सोडून द्या, खरं असलं तर द्या रिपोर्ट. दिला का रिपोर्ट आमच्या जीवाला धोका आहे म्हणून पोलिसांनी? मग का नाही दिला?
काही जिल्ह्यात 24 ला सांगणार आहे. तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी आज नाही सांगणार. काय धोका आहे, काय त्या वेळेस घडलं ना आम्ही बघितलंय, ते आम्ही 24 ला सांगू. तर आम्हाला काही अडचण नाही, काही होत बी नाही आणि आम्ही कशाला भेद बी नाही. हा फार गंभीर आरोप आहे पाटील. हो. तुमच्यावर हल्ला करण्याचे प्लॅन होता का? तिथे काय घडलं नेमकं थोडक्यात तरी सांगा. नाही मी हे बघा, आम्ही त्यासारखे करणारे नाही आहेत, भेटणारे नाही आहेत. संशय व्यक्त होता, त्याच्यावरती पोलिसांनी काय रिपोर्ट दिले का? मग पण आम्ही आजपोत म्हणलो का? तुला कोणत्या पोलिसांनी रिपोर्ट दिलाय आम्हाला ते सांगा. तुझ्याच पोलीस अधिकाऱ्याकडून तूच दबाव आणून त्यांच्याकडून असली कारणं लिहून घेतो, रिपोर्ट द्यायला लावतो. तुझ्या मग कोण गेलं रे गोळ्याला फिळ्याला? कोणाजवळ गोळ्या आता? तो ह्याच्यात तोच हाणायला लावलेला आम्हाला अंतर्गतल्या गोळ्या आमजवळ 2-2 खिशे भरून येत तशाच. आणि तू आम्हाला कशाला सांगतो? पण आम्ही असले रडके धंदे करत नाहीत. रड आमच्यापाशी नसते. काय आहे काय नाही, काय संशय आलाय ती त्यावेळी सांगितलेलं आहे. त्यांनी तपासलं नाही तपासलं आम्ही देणं दिलं नाही, ते संपला विषय. कारण आम्ही भेकाडत नाहीतच, भेद आम्ही नसतोच. तो यासारखं उगा संरक्षण लागून घेण्यासाठी खोटं बोलत, कुठं पोलीस मागं पुढं हिंडत म्हणून ही देतं आम्हाला. काही दौऱ्यात 30-30 किलोमीटरवर सुद्धा मागं पुढं पोलीस नसायचे. 60-60 किलोमीटरवर सुद्धा मागं पुढं नसायचे. हद्द संपली तरी 20-20, 25-25, 30-30, 50-50 किलोमीटर आम्ही तसंच गेलो तरी आमचा फोन नाही. आम्ही कायच म्हणलो, कार्यक्रमाच्या ठिकाणी संरक्षण असायचं आम्ही म्हणलो नाही, मधल्या टप्प्यात नाहीये. कुठं काय विरोध झाला आम्हाला हे आम्ही सांगितलं का? रडक्यासारखा तुझ्यासारखा हे होत आहे आम्हाला आणि ते आम्हाला नाही सांगितलं. आम्ही सांगत नाहीत, आम्हाला गरज नाही. याचं काय आहे, हे रडून सरकारला फसवायला लागले, सरकारवर दबाव आणायला लागले, देवेंद्र फडणवीस साहेबांवर जास्त आणायला लागले. याला घ्यायच्या त्याच्या केशी मागं करून, याला नाही झोप, याला ह्या आंदोलनाचं काही नाही. याला दाटून ओबीसीचा नेता व्हायचंय आणि स्वतःवरचे सगळे आरोप धुवून घ्यायचे आणि ओबीसीला विचारणार नाही आणि कोणालाच विचारणार नाही. इतका घातकी माणूस उभ्या आयुष्यात. बाकीच्या गोर गरीब ओबीसी बांधवांनी समजून घेतलं पाहिजे, ओबीसी गरीब धनगर बांधवांनी हे समजून घेतलं पाहिजे. मुद्दा म्हणून मी 1 मिनिट जास्तीचं बोलतोय की धनगर बांधवांनी सुद्धा हे समजून घेणं ग्रामीण भागातल्या गरजेचं आहे. हा प्युअर वापर करणार आहे, गोर गरिबांना न्याय हा देऊ शकत नाही. याची फक्त चाल आहे. हे आलेला आहे मधून, याला डबलमध्ये जायचं नाही, हे जामीनवर. यामुळे याला सरकारला असले खोटे नाटे आरोप करून माझ्या जीवाला धोका आहे, मै छाती दुखती, मला मारतेनच, मला हाणतेनच, असलेच भाषा बोलतात. आम्ही सुरुवात तू केली, जातीवादाची भाषा तू केली, समर्थन तू केलं, जातीय तेढ निर्माण होईन असं तू केलं. तू बोलतो तू मंत्रिपदाची गरिमाच राखे ना, त्याला आम्ही काय करावं? म्हणून याला त्या केसेस घ्यायच्यात आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याचा डाव समजून घेतला पाहिजे की याला याच्यातून मोकळ व्हायचंय. तुमच्या सुद्धा किंवा तुम्हाला सुद्धा होरगुडून हे पुढे जाईल. आम्हाला देणं घेणं नाही, ते तुमचं राजकारण आहे, तुम्ही जा. पण ह्यो घातकी माणूस आहे, विश्वासघातकी माणसाचं ऐकून तुम्ही मराठ्यांच्या लोकांवर अन्याय करू नका. नसता सरकारच्या विरोधात सामान्य मराठ्याचा जास्त रोष वाढायला लागलाय. जे कोणी ठराविक नेते असतील मराठ्यांचे त्यांना आरक्षणाची गरज नसेल, ते मराठ्याकडून बोलत नसतील. हे मराठी टीव्हीवरती रोज बघतात, आपल्या बाजूने कोणचा नेता बोलतो, कोणचा बोलत नाही, कोण आपला आहे. त्यामुळं गरिबाला लागतंय, त्याचं ऐकू नका, ही सरकारला आमची विनंती. काही अनुचित प्रकार करण्याचा प्रयत्न केला दौऱ्या दरम्यान तुमच्या जीवाला पण धोका होता? चॅनल आलंय सगळ्या पोलिसांचा रिपोर्ट बाबत मग आमचा बी आक्षेप आहे. त्याला काहीच झालं नसून जर तो कोणचा पोलीस आहे तो रिपोर्ट देतोय, तो कोणत्या जिल्ह्यातला रिपोर्ट आहे त्याचा बी आम्ही शोध घेणार आहेत आज दिवसभरातच. कोण रिपोर्ट देणार आहे, कशाच्या आधारावर दिलाय, काय केलंय? कारण तुम्ही खोटे रिपोर्ट देऊन दरबारीनं आम्हाला दाबिणार आहेत का? त्यांनी सांगायचं अटक करा, तुम्ही आमचे लोक अटक करायला लागले. अहो साधी घटना सांगतो भाऊ तुम्हाला, त्या माजलगावची नुसती क्लिप व्हायरल केलेली त्या पोरानं. आज ते पोरग 1.5 महिना 2 महिने झाला आधी काय केलं त्याने असं एवढं, नुसती क्लिप व्हायरल केली. हे अन्याय. त्याचं ऐकून सगळे नेते म्हणतात बीड जिल्ह्यातले मराठ्यांच्या आंदोलकांनी आमच्या घरावर हल्ला केला नाही, तरी 3000ची यादी कसं काय बीड जिल्ह्यात? त्याचं ऐकूनच आहे ना. हे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या लक्षात यायला पाहिजे. तुमच्या विरोधात समाजाचा रोष वाढायला लागला, त्याचं ऐकून तुम्ही आमचे लोक उतारायला लागला. तुम्ही आमच्या लोकांना नोटीस द्यायला लागल्यात जालना जिल्ह्यातल्या. हे काय प्रकार आहेत तुमचे? तुम्ही त्या नांदेड जिल्ह्यातल्या नायगाव तिकडच्या सगळ्या लोकांना नोटिसा सोडायला लागला. तुम्ही परभणीच्या लातूरच्या लोकांना नोटीस सोडायला लागलात आणि जातीय दंगली त्यो घडून आणतोय. हे सर्वसामान्य ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात धनगर बांधवात सामान्यात द्वेष पसरायला लागलाय, आंदोलन उभा करायला लावा लागलाय.
आणि आमच्यात नाराजी पसरण. धनगर बांधवांना माझी विनंती आहे, सामान्य की सामान्य बांधवांना, धनगर बांधवांना विनंती की आपण रोज एकमेकाच्या ताटात खातो उठतो, याच्यासाठी आपल्यात नाराजी पसरायला नको. शहाणपणाची भूमिका घे माझी, तुम्हाला घ्या ही तुम्हाला विनंती माझी. मला गोळी मारली जाईल असा पोलिसांचा रिपोर्ट जो होता तो विधानसभेत सादर केलाय. मात्र भुजबळांनी हा दावा केल्याच्या नंतर याचा आता कोणी निषेध करणार नाही का, असं भुजबळांनी प्रश्न विचारलाय. अरे कोणी काही करणारच नाही, निषेध काय करते. मग हेच सरकारला सांगतो ना मी, तुम्ही ते काही बोलत राहणार आणि तुम्ही त्याच्या बाजूने उठून मराठ्यावर अन्याय करणार. हे मराठ्याला दिसायला लागले टीव्हीवरती, घराघरातल्या मराठ्यांना वाटायला लागले त्याची एकट्याचीच बाजू सरकार घ्यायला लागले आणि मराठ्यावर अन्याय करायला लागले. हे सरळ सरळ दिसायला लागले. मी हे जबाबदारीनं शब्द वापरतोय की सरकार त्याच्या दबावात यायला लागले एकट्याच्या, त्याला त्याच्या केशी नील करून घ्यायच्यात, खोटे नाटे आरोप करून ते सरकारची फसवणूक करून मराठ्यावर अन्याय करायला लागलाय. सरकारनं मराठ्यावर अन्याय होऊ देऊ नये. गाव खेड्यात सरकारविषयी रोष पसरायला लागलाय त्याच्यामुळं, कारण लोक टीव्हीवर बघतायत की सरकार त्याची बाजू घेऊन बोलायला लागले, मराठ्यावर अन्याय करायला लागले. मराठे याला अन्याय झालाय आमच्यावरती, आंदोलनातून सरकारला उत्तर देणार म्हणजे देणार. तुम्ही जर त्याला पुढं असंच बळ दिलं तर. त्यांना सांगितल्यानंतर त्यांची सिक्युरिटी वाढवण्यात आलेली आहे. तुमच्या सोबत सुद्धा अशा पद्धतीचे प्रकार झाल्याचं तुम्ही व्यक्त केलंय मत. पण तुमची सिक्युरिटी सरकार वाढवत नाही का? तुम्ही सरकारला तुमची सिक्युरिटी वाढवण्यास सांगणार आहात? आम्हाला नको बी, आमच्यावरची त्याला द्या, आमच्यावरची त्याला द्या. त्याच्या माग पुढे 10,000 ठेवा, काही देणं घेणं नाही आम्हाला. फक्त आमचं एकच पण आहे, तो जे शब्द वापरतोय ना ह्यो बी मी जबाबदारीनं बोलतोय. सारथीप्रमाणे अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाप्रमाणे ओबीसींना सुद्धा सवलती द्या, समानता आणा, हे त्याचं म्हणणं आहे. आम्हाला एकच सारथी आहे, त्याला सुद्धा तो विरोध करतोय. इतक्या खालच्या दर्जाचा माणूस, त्याच्यासाठी राजगादी किती खेटली सारथीसाठी हे त्याला माहीत नाही. ते आज लेकरांच्या कामाला आली, तिला सुद्धा तो विरोध करतोय. समानता नेमकी त्याला आरक्षणात का नको ही जबाबदारीनं म्हणतोय. मग तू जातीवादी नाही आहे ना? आमच्या शासकीय नोंदी सापडल्या आरक्षणातल्या, त्याच्यात तुझी एकही नोंद नाहीये पूर्वीची, तरी तुला फुकटात आरक्षण दिलंय. आमच्या नोंदी आहेत, तिथं तुला समानता का नको? तू कशामुळे म्हणतो मराठे ओबीसीत नको? जे जे नेते मराठ्यांच्या बाजूने बोललेत ते मराठा समाजाच्या वतीनं मी आजच त्यांचं मनापासून आभार मानतो. हो, विधानसभेत जे जे बोललेत त्यांचं, कारण ते मराठ्यांच्या बाजूने बोललेत. जे बोलत नाहीत त्यांना मराठा बघतोय. मराठे त्यांना पुढच्या काळात दारात सुद्धा उभा करणार नाहीत, ही मी तुमच्या काळ्या दगडावरची रेखी तुम्हाला छाती ठोकून सांगतो. कारण पूर्वीचा मराठा आता राहिला नाही. यांना मराठ्यांनी मोठं केलंय आणि हे आज मराठ्याच्या लेकराच्या विरोधात बोलतायत. हे मराठ्यांच्या डोक्यात आता फिट झालंय. आणि तुम्ही काही ताकद वापरा, पैशाची, कशाची, दादागिरीची, गुतवायची, मराठे आता माग हटत नाहीत, केशीला भेट नाही. गर्दीवर स्वार होऊन तुम्ही हवं ते बोलणार का, असा प्रश्न जो आहे तो दरेकरांनी उपस्थित केलाय. मराठ्यांची वेदना आहे. हवेवर स्वार होणारा मी नाही, तुम्ही येत. कारण तुम्ही ज्या हवेवर मोठे झाले होते त्या हवेतून बाजूला जाऊन बँकेतून आपण काय काय खाल्लं हे धुवून काढण्यासाठी तुम्ही कुठे गेलात आम्हाला माहिती आहे. आम्हाला जास्तीचं बोलायला लावू नका, कारण तुम्ही मराठा समाजाचे. हवेचा वापर कोण करतो हे तुमच्याकडून शिकावं. ती भाषा आम्हाला शिकू नये तुम्ही. हवेचा रुख काय असतो आणि त्या हवेचा फायदा कसा उचलायचा हे तुम्हाला माहिती आहे आणि तुम्ही तो उचललेला आहे. ते आम्हाला शिकू नका. मी ना नेता आहे ना पिता आहे. मी मराठ्यांचा सेवक आहे, मराठा सेवक म्हणून काम करतो, मराठ्यांचं लेकरू म्हणून काम करतो. आणि मराठ्यांच्या त्या सभा नाहीत, मी तोंडाने सांगतो, तुम्हाला सांगायची गरज नाही. त्या वेदना आहेत, वेदना, आणि त्या आम्ही मांडतोय. फक्त तुम्हाला खपा नाही, तुम्हाला खपा नाही. फक्त एक गोरगरिबाचं लेकरू गोरगरिबासाठी लढतंय, ही तुमची सगळ्यात मोठी पोटदुखी आहे. फक्त तुम्हाला श्रीमंती आहे आणि आम्हाला नाही आहे, म्हणून तुम्ही म्हणताय मराठ्याला आरक्षण देऊ नका. कारण तुमच्या 15 पिढ्या नुसत्या नोटाच खात्यान इतकी तुमच्याजवळ प्रॉपर्टी आहे. आमचे लेकराचे 1% हुकले तर आमचे लय वांदे आहेत. त्यामुळे ही गर्दीवर स्वार होऊन भाषा नाहीये. त्या गर्दीची वेदना हा पठ्ठ्या बोलतोय आणि बोलत राहणार आहे. गर्दीचा फायदा तुम्हाला घ्यायचा माहिती आहे.
आम्हाला नाही, आणि कसा फायदा घेतला तुम्ही मला इथून पुढे बोलायला लावू नका, तेही मला माहिती. अनिल परब म्हणाले की एखाद्याचा हिशोब चुकता करायचा असं दरेकरांचं भाषण वाटलं. मग मी आता बोललोच ना, मी काय कोणत्या राजकीय पक्षाचा नाहीये. मी आता तेच सांगितलं की त्यांनी सूड भावनेनं मराठ्याशी वागू नये, सूड भावनेनं वागू नये. त्यांचं काय मराठ्याच्या पोरांनी वाईट केलेलं नाही म्हणून एवढे सूड भावनेनं बोलायला. आणि ती गर्दी वेदनेची आहे ही मी भाषणात बोलतो 3 महिन्यापासून. त्या गर्दीचा उपयोग समाजालाच करून देणार, गर्दीचा उपयोग तुम्ही तुमच्या स्वतःसाठी इथून मागे करून घेतलेला आहे. आम्ही आमच्या समाजासाठी करून द्यायला लागलो म्हणून आज 39 लाख मराठ्यांना आरक्षणाचे पत्र मिळालेत. ही मराठ्यांच्या गर्दीचा विजय आहे. तुमच्या गर्दीचा उपयोग तुम्ही तुमच्या स्वतः एकट्यासाठी केलाय. पुन्हा पुन्हा ते सांगतो, मला इथून पुढे तुमच्यावर बोलायला लावू देऊ नका. मलाही तुमच्याबद्दल लय माहिती आहे. मी माझ्या समाजासाठी कोणाचाच मुलायजा करू शकत नाही. अनौपचारिक गप्पांमध्ये विजय वडेट्टीवार यांची माहिती आहे की रोहिणी आयोगाकडून ओबीसी समाजाची कॅटेगरी पद्धतीने वर्गवारी केली पाहिजे, जेणेकरून ओबीसी मधील तळागाळातील समाज घटकांना उभारी मिळेल. त्यांची तीच मागणी आहे गोरगरिबांची. हे खाऊन देत नाही म्हणते, एकटाच खातो सगळं आरक्षण. छोट्या छोट्या जातींना खाऊ देत नाहीत ते बांधव. मला 47 जातीचे नेते भेटायला आले होते ओबीसी मधले, ह्यो आम्हाला खाऊ देत नाही, तुम्ही ती मागणी लावून धरा. आम्ही धरली, त्यांनाही वेगळं द्या. जसं धनगर बांधवांना वंजारी बांधवाला वेंटी व्हिजेंटी म्हणून वेगळं दिलं, तसं त्यांनाही गोरगरिबाला द्या. हे खाऊन नाही देत कुणाला, हे खाऊन नाही देत. योग्य मागणी त्या बांधवांची आणि आमचा त्या मागणीला पाठिंबा आहे. त्यांना वेगळं आरक्षण द्यावं. पण आम्ही ओबीसी आरक्षणात 100% आरक्षण घेणार. पण आमच्यामुळं धनगर बांधवाच्या आरक्षणाला, वंजारी बांधवाच्या आरक्षणाला धक्का लागत नाही, हे सामान्य धनगर बांधवांनी ओबीसी बांधवांनी समजून घ्यावं, ही माझी त्यांना विनंती आहे. तुमच्या आरक्षणाला आमचा धक्का लागत नाही, याच्यामुळं तुमच्यात आमच्यात नाराजी नको, ही पुन्हा पुन्हा माझी तुम्हाला विनंती. राज्यात जे काय वातावरण खराब होतंय त्याला तुम्हाला एक जबाबदार भुजबळ करताय. काय संबंध आहे? आम्ही काय खराब केलंय? शांतते हटलं जावी तो ह्यो याचे पाहुणे आणि डाग लावितो मराठ्यांच्या आंदोलनाला. सगळे आमदार म्हणतायत, काल प्रकाशदादा सोळंके म्हणले मराठ्यांच्या आंदोलकांना एक निष्पाप गुतवलेत. क्षीरसागर परिवारही म्हणलाय की हे मराठा आंदोलक नाही आहेत. मग याचं एकट्याच घोडं कुठं दामटितो? तो हॉटेल तूच जाळून कुठं दामटितो रे? आणि परत बोंबलतो. मग हे झालं ते झालं, काय झालं? तूच जाळीतो. लफडे शिकतो का आम्हाला? सगळ्या दुनियात लफडे करून आला तो. नादी लागू नको. आणखीन बी सांगतो आम्ही, नादी लागू नको. कारण तो हाटलं तूच जाळीतो आणि गप्पा आणतो इकडं. सगळे सांगतात आम्ही मराठ्याचं आंदोलन बदनाम करतो, सरकारवर दबाव आणतो. देवेंद्र फडणवीस साहेबाला पुन्हा पुन्हा माझी विनंती, याचं ऐकून तुम्ही मराठ्यावर अन्याय करू नका. हे याने पिक्चरात काम केलेलं आहे, हे ते स्टाईल इकडे हाणायला जात आहे. हे उघड डोकं खराब करतंय. मागासवर्ग आयोगाचे माजी अध्यक्ष निरगुडे यांनी विदर्भातील एका मंत्र्याने बोलवून आमची जात ओबीसी मध्ये घेण्यात यावी असा दबाव टाकण्यात आला होता आणि तो समाज पुढारलेला आहे. आता या सगळ्या दबावामुळे निरगुडे यांनी आपला राजीनामा दिला असं देखील त्यांनी मुद्दा काय मागासवर्ग आयोगाचे माजी अध्यक्ष निरगुडे जे आहेत ना, त्यांनी विदर्भातील एका मंत्र्याने बोलवून निरगुडेंना आमची जात ओबीसी मध्ये घेण्यात यावी असा दबाव टाकला होता आणि यातूनच त्यांनी हा राजीनामा दिला. नाही ते काय मला मी नाही बघितलं अधिकृत, पण असू शकतं काय मला ते माहित नाही अधिकृत त्याचं काय. त्यामुळं कसं बोलणार. फक्त माझं एक मत मात्र स्पष्ट आहे, आयोगाचे अध्यक्ष आतापर्यंत जेवढे झाले त्यांच्या जात बघू नये. कारण ते संविधानानं गठीत केलेला आयोग आहे, त्याच्यात जात बघू नये. आणि ते जात म्हणून कुठलाच अध्यक्ष काम करत नसतो. आणखीन तरी मंत्र्यांनी यांनी एकट्याने जातीवर बोलणं बंद करावं. कारण त्याचं म्हणणं आहे, मोगाशीचा तुमचा प्रश्न होता की त्याच्यावरती हल्ला होणार आहे, कोणी निषेध करणार आहे का. माझा प्रतिसवाल आहे सगळ्या आमदार मंत्र्यांना की त्यांनी महापुरुषाच्या जाती काढल्या, भारतात आतापर्यंत कोणी काढल्या का? त्याचा निषेध कोण करणार आहे? कोण करणार आहे त्याचा निषेध? आणि याचं जर एवढं मोठं म्हणे हे जर जातीवाद नसतं, याने आत्तापर्यंत माफी मागितली असती की माझ्याकडून चुकीनं त्या महापुरुषांच्या जाती निघाल्या. अरे का माणूस आहे का हे? याचं ऐकू नका. तुम्हाला सांगतो मी, सगळा मराठा समाज विनाकारण तुमच्या विरोधात रोष व्यक्त व्हायला लागले, याचं ऐकू नका. हे मोगम पंचदा अवदर्शित हे कुंकड रान हाणताय, कुंकड शेंगा झोडीत आहे. वडेट्टीवार अनौपचारिक गप्पांमध्ये म्हणाले की आता ओबीसीला ओपन कॅटेगरीचा दर्जा देण्याची मागणी आम्ही करणार आहे. काय करा?
ओबीसीला ओपन कॅटेगरीचा दर्जा द्या हीच मागणी आम्ही करणार आहे. ओबीसीला हा. नाही ते त्यांचं ठरित आहे ना, आम्हाला ओबीसी तेच. तुमचं काय काय ठरायचं ठरा तिकडे ओपनात या नाही तर तिकडे ग्राउंडवर या नाही तर पुढं राहा. आम्ही म्हणत नाही तुम्हाला ओबीसीच्या बाहेर जाणार, त्या आम्ही ओबीसीत जाणार आहेत कारण ते आमचा हक्काचं आहे आणि आम्ही घेणारच. माझा याचबरोबर लक्षात आलं म्हणून सांगतो, कुणबी प्रमाणपत्र सरसकट महाराष्ट्रातल्या मराठ्याला पाहिजेत, याच्यावर आम्ही ठाम आहेत. पहिल्यापासून मी सांगतोय, ज्याला घ्यायचं त्याने घ्यायचं, ज्याला नाही घ्यायचं त्याने घ्यायचं नाही. पण गोरगरिबांच्या पोराच्या अन्नात माती घालायचं काम करायचं नाही. इथं जोर जबरदस्ती नाही की तो घ्यावं म्हणून. धन्यवाद. नाही, पण एक प्रश्न असा आहे की विदर्भातल्या एका मोठ्या नेत्यानं त्या निर्गुणेंवर, अध्यक्ष जे होते त्या निर्गुणेंवर असा एक दबाव टाकला म्हणे की मराठ्यांना ओबीसी मध्ये घ्या, अशा पद्धतीनं कार्य करा, म्हणून त्यांनी रिझाईन केलं, राजीनामा दिला, अशी एक चर्चा आहे. जर एखादे म्हणले असले मराठ्याला ओबीसीत घेता, मराठ्यांच्या नोंदी आता घ्यायला पाहिजे. राजीनामे द्यायची काय गरज आहे? तिथं काय जातीवाद आणायचा? तिथं जात बघायचीच नाही. तिथं आपण ज्या संविधानाची शपथ घेऊन तिथं बसलोय, ज्या संविधानाचे रूल आपण तिथं घेऊन बसलोय, तिथं जातीचा संबंध नाही. न्यायपालिका म्हणूनच त्यांनी समाजाला मागणी झाली तर न्यायच दिला पाहिजे, तिथं जात आडवी आता कामा नाही. असा अध्यक्ष संविधानाच्या पदावर बसलेला असला पाहिजे, तसा मंत्री सुद्धा असला पाहिजे. पण आता नवीन अध्यक्ष निवडले गेलेत ते मराठा आहेत. मी जात म्हणलो ना तुम्हाला, काल सुद्धा म्हणलो, आज सुद्धा म्हणतो, संविधानाच्या नियमात बसलेला माणूस, संविधानानं गठीत केलेला आयोग, याला जात नसते. आणि तुम्ही जर जात काढत असताल त्यांची, इथून मागचे जेवढे आयोगावर अध्यक्ष झाले, आम्ही एकदाही मराठ्यांनी जात काढली नाही. आमच्याविषयी तुमची पोटजळी एवढी कशामुळे? ते जातीचा काय संबंध? तो माणूस त्या लेवलचा आहे म्हणून तिथं बसवला जातो, कोणीही असो, इथून मागचे असो, इथून पुढचे असो. त्याची लेवल असल्याशिवाय त्याला बसवलं जात नाही. त्यांची लेवल दर्जा असायला लागतो आणि तो दर्जा त्यांच्या ते, म्हणूनच सरकारनं, संविधानानं त्यांना त्याच्यावर बसवलंय आणि ते नियमाचं पालन करूनच तिथं काम करत असतो, कुणीही माणूस असो. मराठ्यांना द्यायचं म्हणलं की जात, सारथी म्हणलं की जात, आणि तू कवर ओव्हर बुडीत होते. सरकारने दबावात येऊ. दुसरंही सांगतो आता याच्याबरोबर आणि थांबतो. याच्याबरोबर सरकारनं आम्हाला 9 वेळेस फसवलं आत्तापर्यंत. ह्या महिन्याच्या आत त्यांनी नुसतं सांगितलं आम्हाला सुद्धा सारथी बराबर द्या, लगेच सवलती लागू केल्या. आम्ही म्हणलो कम केल्या. अरे तो यासारखं जळत नाहीत आम्ही, येडपट कुंकड, तो यासारखं जळत नाहीत आम्ही. द्या, काय सवलत द्यायची ती, मोठं मन आहे मराठ्याचं, द्या. पण याबरोबर सरकारला आज मी जाहीर विनंती करून सांगतो, तुम्ही लागू केल्या सवलती, आमचं दुखणं काही नाही. पण सारथीचे, PhDचे जे विद्यार्थी सगळे थांबलेत, ज्या नियुक्त्या थांबल्यात, SCBCच्या, ESBCच्या थांबलेल्या, ह्या सगळ्या MPSCचे विद्यार्थी कुठं कुठं आंदोलनाला बसलेले आहेत, EWHचे विद्यार्थी, यांना सगळ्यांना नियुक्त्या द्या, त्यांनाही सवलती द्या, आमचं काय म्हणणं नाही. पण आमचे जे 2-2 वर्षापासून पोरं डांबून ठेवलेत, यांच्या तुम्ही नियुक्त्या बाहेर तातडीनं काढा, नसता पुन्हा त्याच्या विरोधातही आम्हाला आंदोलन करावं लागणार हे सरकारनं समजून घ्या. त्या पोराच्या पाठीशी सरकारनं उद्यापासून खंबीर उभा राहा किंवा आजपासूनच तुम्ही ते काम सुरू करा. चंद्रकांत दादा पाटलांना विनंती आहे की त्या पोरांचे प्रश्न उपसमितीचे अध्यक्ष तुम्ही आहेत, ते बाहेर काढा सगळे मॅटर. EWचे विद्यार्थी आहेत, MPSCचे विद्यार्थी आहेत, सारथीचे विद्यार्थी आहेत, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे विद्यार्थी आहेत, लटकलेत. हे कोणालाही ठेवू नका, यांना सगळ्यांना नियुक्त्या द्या. त्यांना देताना आमचा विरोध नाही, पण हे आमचे थांबवलेले यांना द्या. आम्ही विरोध करणाऱ्यातले नाही आहेत. कारण त्याचं ऐकून इथून पुढं सरकारनं आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनं मराठ्यावर अन्याय करू नका. तुम्हाला ही शेवटची विनंती करतोय मी 3 दिवसापासून. नसता आम्हाला 24 डिसेंबरच्या नंतर नाविलाजानं शांततेत मोठं आंदोलन पुन्हा सुरू करावं लागणार आहे. परत म्हणू नका हे काय झालं. तुम्ही मुलांच्या भवितव्याचा विचार करताय, मात्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर एका युवकानं आत्महत्या केली आहे. आणखी एक बळी गेला. सरकार बळी घेतच किती आमचे, आम्ही तेच सांगतोय. तो बोलला की त्याला देता लगेच, काल बोलला आज लगेच सुरू झाल्या सवलती. आम्ही काय म्हणत नाहीत. तो बोलला की आमच्या लोक लगेच अटक. जाणणार त्याचे हे अन्याय नाही का आमच्यावर. PhDचे विद्यार्थी आमचे कितीतरी आहेत, आमचे सारथीचे विद्यार्थी आहेत,
महामंडळाचे विद्यार्थी आहेत, EWS मधले विद्यार्थी आहेत, MPSCचे विद्यार्थी आहेत. जेवढे मराठ्यांचे 2 वर्षापासून लटकलेले पोर आहेत, हे आजपासून तुम्ही तातडीनं ते मार्गी काढा. नसतात तुम्ही आम्ही बोलतो ते देत नाहीत आणि तो बोलतो ते देत आहेत. ह्यो रोष समाजात चाललाय. देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्हाला माझी विनंती आहे, तुम्ही हे सगळे विषय हाताळा आणि ताबडतोब बाहेर काढा. ही आत्महत्या आमच्या बांधवाची जी आत्ता झाली संभाजीनगरला, हे तुमचे बळी आहेत सरकारचे. याच्यात मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्र्यांना लक्ष घालून आमचे पुरे प्रश्न मार्गी काढा आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या केसेस मागे घ्या. त्याचबरोबर 24 डिसेंबरच्या आत आरक्षणच द्या. त्याचं ऐकून जर तुम्ही मराठ्यावर अन्याय केला, तुम्हाला त्याच्याच गळ्यात हात टाकून हिंडायला लागल. मराठ्यांचा विषय तुम्ही सोडून देणे. पहिला मराठा आता राहिला नाही. स्वतःच्या लेकरासाठी आम्ही कुठे जाऊ शकतो आणि मी माझ्या समाजाला मायबाप मानलेले, मी त्यांचं लेकरू आहे. मी जीव जरी गेला तरी 1 इंच सुद्धा आरक्षण घेतल्याशिवाय माग हटणार नाही. हे शब्द मी माझ्या मराठ्याला दिलेला आणि तो मी पुराच करून तुम्हाला दाखविल, हे लक्षात ठेवा. तुम्ही धन्यवाद. सातत्यानं असं एक म्हणताय की त्याचा ऐकून निर्णय घेऊ नका असं तुम्ही सरकारला म्हणताय. सरकार भुजबळांचं ऐकत आहे असं तुमचं म्हणणं आहे का थेट? मग कोणाचं ऐकत आहे? त्याचंच ऐकत आहे ना. त्याला काही सुचना. आणि तो काय करायला लागलाय, या गोरगरिबांच्या आरक्षणाचं त्याला देणं घेणं नाही. पुन्हा त्याच विषयावर आणलं तुम्ही मला. धनगर बांधवांच्या गोरगरिबांच्या आरक्षणाचा विषय तो हाताळत नाही. धनगर बांधवांची संख्या दाखवायची सभेत, ओबीसी बांधवांची गोरगरिबाची संख्या दाखवायची सभेत, आणि इकडं सरकारकडून आरक्षण सोडून न घेता किशी सोडून घ्यायला लागला. त्याच्या गोरगरीब धनगर बांधव, वंजारी बांधव, ओबीसी बांधवांना, 18 पगड जातीचे आलुते बलुतेदार बांधवांना माझी विनंती, ह्यो तुम्हाला मराठ्यांच्या विरोधात भडकवतोय, सभेला गर्दी करून घेतो, तुमच्या आरक्षणाचा प्रश्न सोडत नाही, तुमच्या ओबीसी महामंडळाचा प्रश्न सोडत नाही. तो इकडे येऊन सरकारला असं बोलतोय, तुम्ही माहिती घेऊन बघा बांधवांनो, ओबीसी बांधवांनो. ती इकडे येऊन असं बोलतोय, माझ्या सभेला मग इतके लोक होते ना, मग घ्या मग आपल्या केशी माग. काल एक केस त्याची माग घेतली तुमच्या दबावामुळं. तुमच्या लेकराच्या आरक्षणाचं काय? तुमचे गोरगरिबांचे लेकर रात्रंदिवस कष्ट करतात. आमचं कोण यावं म्हणून बोलत नाही मी. आम्ही एकटेच 50-55% आमचं आरक्षण आम्ही घेतो. तुम्हाला हुशार करतोय. माझ्या शब्दाचा तुम्हाला काही दिवसांनी 100% पश्चाताप येईल की जरांगे पाटील ओबीसी बांधवांना, धनगर बांधवांना, वंजारी बांधवांना समजून सांगत होते, तुमच्या आरक्षणाला आमचा धक्का लागत नाही, याचं ऐकू नका. यात तुमचा गर्दी म्हणून सभेला वापर करून ह्याच्या केशीतून सुटायला बघतोय. ह्यो एवढा मतलबी माणूस आहे. ओबीसी बांधवांनो आणि धनगर बांधवांनो, आपण एका गावात राहतो, आपण एकमेकाच्या ताटात खातोय, आपण एकमेकाला चहा पाचतोय, याच्यामुळे आपल्यात नाराजी नको व्हायला. ह्यो याच्या केशी सोडून घ्यायला लागला, एवढा मतलबी. याच्यानंतर तुम्हाला कोणाला विचारणार नाही ह्यो माणूस. याचा इतिहास शोधून बघा तुम्ही. याने जसं जसं राजकीय करिअर आतापर्यंत केलंय, इतिहासात यांनी समोरच्याला बदनाम करून लुळविलेलंच आहे, यांनी संपविलेलं आहे. आता याच्यावर अशी वेळ आली, यांनी मागच्या सगळ्या पक्षांना संपविल्यामुळं यालाच आता संपायची वेळ आली. त्याच्यामुळं तुम्ही याचं ऐकून याच्या सभेला गर्दी करून तुम्ही तुमचे लेकर संपून घेऊ नका. ह्यो याच्या केशीतून बाहेर निघायला लागला. इतका स्वार्थी माणूस आहे. तुम्ही काल म्हटले होते की छगन भुजबळांचं ऐकलं तर काही नेत्यांचं भविष्य संपून जाईल. कोणते नेते नेमकं? आता इथून मागं सगळे संपलेत त्यांनी. त्याला मिळालं की तो पुढं जातो, मागच्याला तुडितो की पुढं जातो, इकडच्याला तुडीला की तिकडं जातो. तो म्हणजे माणूसच विचित्र आहे. असा प्राणीच जन्माला मी बघितला नाही. खूप प्राणी, आहा, विचारायचं कामच नाही. काय ते डायलॉग, कागदच घेऊन हिंडतो. पिशीच केली त्याने एक बाजाराची. कुंकड कागद दाखवतो, कुडून लिहून आणतो, कुडून नाही. कसं सापडतं याला? काय नमुना लागला हो महाराष्ट्राला? सगळ्या मंत्र्यात नमुना हे हो. सगळे मंत्री इकडं, एकटंच इकडं. याचं लफडं सोडून घ्यायला लागलं हे मोकळं. अरे गोरगरिबाची कदर कर. नेता म्हणून घेतो स्वतःच्या ओबीसीचे, गोरगरिबांची कदर कर. समानता शब्दाचा अर्थ कळून घे. सारथीमध्ये समानता पाहिजे म्हणतो, सारथीला दिलं तेच आम्हाला द्या. तिथं समानता पाहिजे तुला. महाज्योती आमच्या आधीची, बार्टी सारथीच्या आधीची, तारटी सारथीच्या आधीची. भाऊ आम्हाला डोके आहेत, तू समजू नको तुलातलं डोकं आहे. मग आरक्षणात दे ना समानता. कवर खातो एकटाच गिळी तो.
पाचाना आणि फाचाना. चला धन्यवाद.